आज आंदोलनाचा माझा आमरण उपोषणाचा 6वा दिवस होता आणि आज शासकीय अधिकाऱ्यांचे सकाळपासूनच सगळ्यांच्या हालचाली चालू होत्या की आपली प्रकृती बिघडत चाललेली आहे आणि आपण हे आंदोलन स्थगित करावं. मला बांधकाम अधीक्षक रोकडे साहेबांचाही याबाबतचा फोन झाला की आम्ही शासन दरबारी शासन स्तरावरती आमची मागणी चालू आहे आणि लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टरच्या अकाउंट्सवरती पैसे जातील, त्यांची थकीत बिलं मिळतील. तसेच सातारा जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या बांधकाम विभागातले सुद्धा तशा पद्धतीचे फोन आले, त्यांचे पत्रव्यवहारसुद्धा झालेले आहेत की आपण स्थगिती द्या आंदोलनाला आणि लवकरात लवकर जी थकीत बिलं आहेत ती कॉन्ट्रॅक्टरला मिळतील. आज प्रकृती 6व्या दिवशी बऱ्यापैकी खालवलेले, ब्लड प्रेशरसुद्धा वाढलेलं आहे. सगळंच एकंदरीत तब्येत ढासळी आहे आणि जर कॉन्ट्रॅक्टरला न्याय मिळणार असेल तर मी पण विचार केला की आपण एक सातारा जिल्हा नेहमीच क्रांतिकारी जिल्हा आहे आणि एक आपण साताऱ्यातून आवाज उठवला महाराष्ट्रातील कॉन्ट्रॅक्टरांसाठी आणि त्याचं पॉझिटिव्हली शासन दरबारीसुद्धा गेलेलं आहे आणि मंत्र्यांकडून सुद्धा पॉझिटिव्हली आलेलं आहे की लवकरच एक 8-15 दिवसात कॉन्ट्रॅक्टरच्या अकाउंटवरती किंवा त्यांची जी थकीत बिलं आहेत ती त्यांना 8-15 दिवसात मिळतील. आपण एक 15 दिवस वाट बघूयात. जर नाही झाले तर काय, आपण संघर्ष योद्धा आहे. आपण काय एवढ्यावरती थांबणार नाही. या कॉन्ट्रॅक्टरच्या थकीत बिलासाठी पुन्हा आंदोलन चालू करू. बचेंगे तो और लढेंगे. तसं आपण पण आता हे आंदोलन स्थगित करत आहोत.